लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत खूपच धमाकेदार आणि ताससोबत इंटरेस्टिंग आणि खूपच रोमॅन्टिक असा एपिसोड. हो, तर प्रेक्षकांनो, खरं तर वसू आणि रम्याची खूपच इथे मजा चालू असते बरं का. आता रम्या म्हणत असते, आई हे बघ ना, पेनड्राईव्ह रिकवर झाले. बघ 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 पटकन लाव बरं, कारण मला तर विश्वासच बसत नाही आहे की काव्याचा बॉयफ्रेंड तर आपल्याला आतापर्यंत दिसलाच नाही आहे. त्यावर पुन्हा एकदा ते फुटेज प्ले केलं जातं. आता ते फुटेज प्ले केल्यानंतर इथे काव्या टेबलवर बसलेली असते आणि तिच्यासमोर जीवा येताना तिला दिसत असतो. आता जीवा आल्याबरोबर खरं तर आता हे अगदी नुकतंच फुटेज आहे बरं का प्रेक्षकांना. जे गुलाबाचं फुल खाली पडलं होतं ते उचलून काव्याला त्यानं दिलेलं आहे, तेच फुटेज आहे. आणि त्यांच्याच पाठीमागे सुनीता उभी असते. हे सगळं काही पाहिल्यानंतर ह्यांना वाटतं की नाही नाही, हा जीवा काही जात नाही, जीवा काही जात नाही. अगं, हा तर जीवा आहे, हा जीवा काव्यासोबत कसा आहे आणि काव्याचा बॉयफ्रेंड कुठे आहे, हा जीवाच दिसतोय. म्हणजे जीवा. त्यावर लगेचच आता रम्यासुद्धा खूपच चवताळून उठते आणि ती म्हणत असते, आई तुला कळतंय का, काय म्हणतेस तू तर? अगं, काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणीही नसून जीवा आहे. त्यावर आता इकडे रम्या हे सगळं बोललेली असते, पण वसू जेव्हा जीवा असं बोलते ना, तर प्रेक्षकांनो तो जो आवाज आहे ना, तो आवाज एवढा घुमू लागलेला असतो, म्हणजे अक्षरशः त्या आवाजाचे रिपीट 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 जीवा 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 असं काहीसं झालेलं असतं. आणि आता इकडे पाहू शकता आपण की खूपच ड्रामा टाईप दाखवलेला आहे. अक्षरशः वसूने डोक्याला हात लावलेला आहे आणि ती म्हणत असते, हे कसं शक्य आहे, जीवा काव्याचा बॉयफ्रेंड आहे असं असं म्हणून प्रेक्षकांना ती अक्षरशः बेडवरच बेशुद्ध होऊन पडते बरं का. आणि ती बेशुद्ध झालेली असते. तर आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला आपले गुरुजी आलेले असतात. हे तर गुरुजी जे आहेत ना, ते अगदी भविष्य सांगणारे आहेत ना, त्याच पद्धतीचे गुरुजी आहेत बरं का. आता हे गुरुजी आलेले आहेत आणि ते म्हणत असतात, आता खरं तर तुमच्यासोबत ज्या काही अघटित गोष्टी होणार आहेत किंवा जे काही विघ्न येणार आहे, त्या सगळ्या गोष्टीला कधीच इकडे सुरुवात झालेली आहे, पण तरीसुद्धा इकडे तुम्हाला सावध राहिलं पाहिजे. त्यावर इकडे आता मानिनी म्हणत असते, पण गुरुजी तुम्ही असं का म्हणताय, म्हणजे काय होणार आहे? ह्या सगळ्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. त्यावर गुरुजी म्हणतात, काही करू शकत नाही, कारण जे काही होणार आहे, जे विधी लिखित आहे ते तर होणारच आहे, ते आपण थांबवू शकत नाहीत. त्यावर काव्या म्हणत असते, पण गुरुजी मला एक गोष्ट सांगा, आत्ता नेमकं काय होणार आहे? त्यावर मानिनी म्हणते, हे बघ काव्या, तू काळजी करू नकोस ना, गुरुजी आहेत ते व्यवस्थित सगळ्या काही गोष्टी ते सांगतील ना, असं सुद्धा इथे आता बोलण्यात येतं. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे जे काही गुरुजी आहेत ते सगळ्यांच्या मनातलं अगदी व्यवस्थित ओळखत असतात. तेव्हा विक्रमला गुरुजी एक संधी देतात किंवा एक मोलाचा सल्ला देतात. ते म्हणत असतात की विक्रम, तू आत्ता इथे माझ्यापाशी बसलायस, पण उगाच बसून का वेळ वाया घालवतोस? तू इथे माझ्यासोबत बसून वेळ वाया घालू नकोस. तुझा लोगो जो बनवायचा आहे ना, तो लोगो तिकडे वाट पाहतोय ना तुझा. त्यावर इकडे मात्र विक्रम म्हणत असतो, गुरुजी हे मात्र तुम्हाला कसं जमतं? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा काय जमू शकतात तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा इकडे आता ते बोलतात. म्हणजे तुमची दूरदृष्टी जी आहे ना, त्याचं कौतुक करावं तेवढंच खरंच खूप कमी आहे बरं का. म्हणजे मानावं तेवढं आणि तुमची दूरदृष्टी पाहावी तेवढी खरंच खूप कमी आहे, म्हणजे खूप जास्त आहे, असं आता इकडे विक्रमसुद्धा बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की जा जा, तुझा लोगो वाट पाहतोय, जा बघून ये. तेव्हा विक्रम तिथून निघून जातो. आता विक्रम तर निघून गेलेला असतो, पण तेव्हा मानिनी म्हणत असते, बरं ठीक आहे, मी सुद्धा आता गुरुजी तुमच्याकरिता ना चहा घेऊन येते, म्हणून ती सुद्धा चहा आणण्यासाठी निघून जाते. आता ती चहा आणण्यासाठी निघून गेलेली असते. तेव्हा आपण पाहतो की इकडे काव्याला तो प्रसाद तिच्या हातातून पडलेला आहे, तो पेढा तिच्या हातातून पडलेला आहे, तो पेढा तिला आठवतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता जी काही आपली रम्या वसू आहे, वसू चक्कर येऊन पडल्यानंतर रम्या तिला पाण्याचा ग्लास घेते आणि चेहऱ्यावर थोडासा हपका मारत असते आणि म्हणत असते, ए आई उठ न गं प्लीज, हे बघ उठ, आपल्याला ते CCTV फुटेज रिकवर झालेलं आहे, ते पाहायला मिळालेलं आहे. आणि तेव्हा ती बडबड करत असते, काव्याचा बॉयफ्रेंड ह्या सगळ्या गोष्टी ती बडबड करते. तेव्हा रम्या तिला सांगते, अगं आई, तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते, जी काही आपली काव्या आहे, काव्याचा बॉयफ्रेंड जीवाचा आहे. काय काय तू सांगतेस काय? त्यावरती म्हणत असते, हो मी अगदी बरोबर सांगत आहे, काव्याचा बॉयफ्रेंड इथे दुसरा तिसरा कोणी नसून तो जीवाच आहे. हो आई, अगदी बरोबर आहे, जे आपण पाहिलंय, जे तू ऐकलेलं आहेस, त्या सगळ्या गोष्टी अगदी बरोबर आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. पण ह्या सगळ्या गोष्टीचा मात्र कोणालाही इथे विश्वास बसत नसतो. पण हे सगळं काही याच पद्धतीने झालेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी अगदी त्याच पद्धतीने खऱ्या असतात. आता इकडे मात्र वसू म्हणत असते, पण मला एक गोष्ट कळत नाही, जी काव्य आहे ती
ती काय नशीब घेऊन आलेली आहे ग. मला एक गोष्ट सांग रम्या, हे सगळं खरंच आहे? म्हणजे ही गोष्ट त्या मानिनीला माहिती असेल की इथे त्या दिवशी सुनीता आली होती, म्हणजे सुनीताला माहिती असेल का गं हा जो काही बॉयफ्रेंड आहे, हा जो काही जीवा आहे, तो आपल्या मानिनीचा मुलगा आहे, ते माहिती असेल का गं? आई थांब ना, आपण काय करूया, मस्त सुनीताला कॉल करूया. ए बाई, ती कधी उत्तर द्यायची आपल्या प्रश्नांची, नको करायला. नाही गा आई, थांब तर तू जरा, मी तिला फोनच करते. असं म्हणून ती लागलीच आता सुनीताला कॉल करत असते. तेव्हा सुनीताला कॉल केल्यानंतर ती म्हणत असते, नमस्कार, मी मानिनी मामीची भाची रम्या. हे बघा, तुमच्याशी अशा फालतू गोष्टीवर आणि फालतू विषयावर बोलण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही. तुम्हाला मी किती वेळा सांगितलं की मला तुमच्याशी बोलायचं नाही. अहो, असं काय चिडताय? प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या ना, मी काय म्हणते तर. त्यावरती म्हणत असते, काय म्हणताय, बोला, कशासाठी फोन केलाय तुम्ही आणि कशाबद्दल बोलणार आहात? तेव्हाच आता इकडे आपण पाहतो की रम्या म्हणत असते, नाही त्याचं काय आहे ना, त्या दिवशी मी आणि माझी आई तुम्हाला भेटायला, तुमच्याशी बोलायला त्या दिवशी कॅफेमध्ये आलो होतो ना. त्यावर लगेच आता वसुतीचा फोन काढून घेत असते आणि वसू म्हणत असते, अहो सुनीताजी, का असं करताय? मी वसुंधरा शितोळे, मी मानिनीची ननंद. हे बघा, त्याचं काय आहे ना, इकडे आज ना जीवा, म्हणजे मला सांगा, तुम्ही मानिनीच्या मुलांना कधी भेटलायत का? आता त्याचं काय, हे बघा, जेव्हा तो पार 10वीमध्ये होता ना, त्या चाळीमध्ये त्या घरात राहत होते, तेव्हा मी त्याला भेटले होते, तेव्हाच पाहिलं होतं. आणि तेव्हा त्या 10वीमध्ये फर्स्ट क्लास आला होता, तेव्हा अक्षरशः मी त्याच्याकरिता खूप मोठी बॅट घेऊन गेले होते. आणि मग जीवाला भेटला होतात का? तेव्हा जीवा कुठे? जीवा लहानच होता. मग त्याच्यानंतर तुम्ही भेटला नाहीत का? म्हणजे सोशल मीडियावर वगैरे जीवाला पाहिलं नाही का तुम्ही? मानिनी कुठे सोशल मीडिया वापरते? त्यावर लगेच रम्या फोन काढून घेते आणि ती म्हणत असते, मी काय म्हणते ऐकून तरी घ्या ना जरा सुनीता काकू. बघा, मला त्या मानिनीच्या कोणाशी काहीच बोलायचं नाही किंवा तिच्याबद्दल काही बोलायचं नाही. ती माझ्यासाठी मेली ना, तुम्ही उगाचच माझ्यासोबत नाही त्या गोष्टी उकरून काढू नका बरं का. तेव्हा लगेच आता वसू म्हणत असते, पण ऐका ना, इथे जीवा ना खूपच सुनीता 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 करत होता, म्हणून म्हटलं तुम्ही त्याला भेटलात की काय? मग कुठल्या सुनीताबद्दल इथे तो बोलतोय माहिती नाही. त्यावर सुनीता म्हणत असते, मी त्या जीवालाच कधी बघितलेलं, पार्थलाच कधी बघितलेलं होतं, त्या जीवाला तर मी पाहिलं सुद्धा नाहीये. पण मी तुम्हाला ह्या प्रश्नांची का उत्तरं देते? चला फोन कट करा, मला कोणाशी काहीच बोलायचं नाही. असं म्हणून सुनीता आता रागानेच फोन कट करते. आता सुनीता तर रागाने फोन कट करते, पण इकडे मात्र जी वसू आहे ती म्हणत असते, काय आगाऊ बाई, एक नंबरची, खरंच ना डेंजरस आहे बाबा ही सगळी. म्हणजे ऐकून घेण्याच्या काही भंद्यात पडतच नाहीये, काय बोलावं हे तिला कळतच नाहीये. त्यावर रम्या म्हणत असते, आई अगं जाऊ दे ना, त्यानं काय फरक पडतोय? आपलं तर काम झालंय ना, आपल्याला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तर इथे मिळाल्या आहेत ना. आपल्याला इथे आता जे हवंय ते सगळं तर मिळालेलं आहे ना. मग आता आपल्याला काय करायचंय? म्हणजे इकडे कोणालाही माहिती नाही की काव्याचा बॉयफ्रेंड जीवा आहे. तर आता मात्र रम्या आणि वसू खूप मोठा प्लॅन करतात. आता वसू आणि रम्या म्हणत असतात, आता काही जरी झालं ना, तर आई मी एक गोष्ट सांगते, हे जे फुटेज आपण पाहिलं तर आपल्याला एवढा धक्का बसेल, पण हेच फुटेज जर नंदिनी आणि पार्थने पाहिलं तर काय होणार आहे? ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? म्हणजे पार्थ तर जागीच कोलमडून जाईल, त्याचसोबत इकडे नंदिनीचं काय होणार आहे आई? त्यावर आता वसू म्हणत असते, आता खरी मजा येणार आहे. आता हा बॉम्ब आपण बरोबर फोडायचा, पण आत्ताच हा बॉम्ब फोडायचा नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा हा जीवाच काव्याचा बॉयफ्रेंड आहे, ही गोष्ट आपण सगळ्यासमोर आणायची. त्यावर मात्र रम्या म्हणत असते, हो आई, कसलं भारी आपल्या हाती गबाड लागलेलं आहे. काही झालं तरी आपण हे सगळं सत्य आता सगळ्यांसमोर आणायचं. आता त्या सगळ्यांना खूपच जास्त ह्या सगळ्या गोष्टींचा माज होताना खूप जास्त इथे माझी मुलं माझी मुलं माझी बहीण असे हे सगळेजण करत असतात ना. नाती जपायची खूप हौस आहे ना. मग आता बघूयात आपण की कशा पद्धतीने सगळं हे करतायत. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो की मुलींच्या हातामध्ये एक कॅलेंडर असतं आणि ते म्हणत असतात, हे वर्षाची सुरुवात आणि शेवट दोन्हीसुद्धा भीषण आहे, पण ते तुमच्या हातामध्ये आहे, ते तुम्ही चांगलं करू शकता. येत्या 16 डिसेंबरला खूप मोठा धमाका होणार आहे असं गुरुजी सांगत असतात. पण कितीही विघ्न आले, काही जरी झालं तरीसुद्धा इथे एकमेकांच्या हाताची पकड ही सैल करू नका. जीवा म्हणत असतो, पण नेमकं गुरुजी काय होणार आहे? कशाबद्दल तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बोलताय? त्यावर गुरुजी म्हणतात, जे मनामध्ये आहे ते ओठावर येऊ द्या. हे बघा, मनामध्ये आहे ते ओठावर आणलं तर सगळी नाती व्यवस्थित होत आहेत. त्यावर मानिनी म्हणत असते, बहुधा गुरुजी, ह्यावेळी तुम्हाला काय संकेत द्यायचा आहे किंवा काय म्हणायचं आहे ह्या गोष्टी मला बहुतेक समजल्या आहेत असं मानिनी म्हणत असते. आणि तेव्हाच आता इकडे गुरुजी म्हणत असतात, कितीतरी वेळा इकडे प्रेमाने मन जिंकता येतात. तुम्हाला शेवटच्या क्षणाला असं वाटेल की सगळं काही तुटलं आहे, सगळं काही संपलं आहे, पण त्याच वेळेला ते सगळं संपल्यालं, ते सगळं काही तुटल्यालं एक नव्या नात्याची, एका नव्या पर्वाची
सुरुवातसुद्धा असू शकते, ही गोष्ट मात्र तुम्ही विसरू नका, असं आता इकडे गुरुजी म्हणत असतात. त्यावर मानिनी म्हणत असते, गुरुजी खरंच तुम्ही अगदी योग्य तेच बोलताय. पोरांनो, हे बघा, जे तुमच्या मनामध्ये आहे ना, ते तुम्ही तुमच्या ओठावर आणा, असंच मलासुद्धा आता वाटत आहे, असं सुद्धा आता इथे गुरुजी बोलत असतात. त्याचबरोबर इकडे मी दिलेले संकेत हे प्रत्येक वेळी खरेच होतात आणि ते खरे झालेच पाहिजे, हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. पण त्या प्रत्येक संकेताला इथे मात्र तुम्ही हलक्यात घेऊ नका, हे सुद्धा माझं म्हणणं तेवढंच आहे. आता इकडे पार्थ म्हणत असतो, खरं तर इकडे ना मला हे सगळं काय होणार आहे, कशाबद्दल काय होणार आहे, ह्या गोष्टी मला अजिबात कळत नाही येतं, पण तरीसुद्धा इकडे डोक्यावरून चालले. नंदिनी म्हणत असते, हो ना, माझ्यासुद्धा ह्या सगळ्या काही गोष्टी डोक्यावरूनच चाललेल्या आहेत, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. चला, मी काय म्हणते, तुम्ही आता सगळेजण आशीर्वाद घ्या बरं, असं मानिनी म्हणत असते. आणि तेव्हा नंदिनी म्हणते, हो चला ना, आपण सगळेजण आशीर्वाद घेऊयात गुरुजींचा. तेव्हा गुरुजीसमोर आता सगळेजण उभी राहतात आणि सगळ्यांना गुरुजी डोक्यावर हात ठेवूनच आशीर्वाद देत असतात. तेव्हा गुरुजी पुन्हा एकदा म्हणतात, मी तुम्हाला सर्वांना आणखी तीच एकदा नव्याने गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करेल, आणि ती म्हणजे की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे एकमेकांचा हा पकडलेला हात मात्र कधीच सोडू नका. नेहमी कायम एकमेकांसोबतच राहा, एकमेकांपासून दूर जाऊ नका. आणि एका शेवटच्या क्षणाला तुम्हाला असं वाटेल की सगळं संपले, पण तेव्हा तसं नसेल. देव न जाणो की पुन्हा तुम्हाला नवीन नातं सुरू करण्याची एक नव्याने उभारी, एक नव्याने संधी मिळेल, हे सुद्धा गुरुजी म्हणत असतात. त्याचबरोबर गुरुजी हे सगळं काही बोलून निघून गेलेले असतात. काव्या खोलीमध्ये असते आणि पार्थने सांगितलेलं तिला आठवत असतं. पार्थने सांगितलं होतं की जे मनामध्ये आहे ते ओठावर येऊ द्या, आणि हे सगळं काही आठवत असतं. आता मानिनी सुद्धा म्हणत असते, बहुधा गुरुजी तुमचा संकेत मला कळलेला आहे की आता पोरांनो, जे तुमच्या मनात आहे ना ते तुम्ही ओठावर आणा. बहुतेक ते प्रेमाबद्दलच बोलत असतील का, असा सुद्धा आता इकडे हा विचार सुरू असतो. काव्या तर कधीच आता इकडे वेगळ्याच धुंदीत आणि वेगळ्याच याच्यामध्ये जाऊन पोहोचलेली असते. तर आता इकडे नंदिनीसुद्धा पायऱ्यांवरती येऊन बसलेली असते आणि ती सुद्धा विचार करत असते, कारण गुरुजींनी बऱ्याच गोष्टी इथे नकळतपणे सांगून गेलेल्या असतात. आता प्रेक्षकांनो, इथे आपण पाहतो की बराच वेळ यांनी एक गाणं दिलेलं आहे आणि बराच वेळ काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी ह्या दोघीजणीसुद्धा एका स्वप्नामध्ये गेलेल्या आहेत. नंदिनी जेव्हा पायऱ्यावर बसते तेव्हा तिला स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये जीवा तिच्या जवळ येऊन बसलाय आणि नंदिनी लाजत आहे. त्याचबरोबर नंदिनी लाजत असताना जीवा तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतोय आणि त्याचबरोबर तो तिच्या खूप जवळ आलाय, असं सुद्धा तिला इथे स्वप्न पडलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टीला नंदिनीसुद्धा तेवढाच प्रतिसाद देत आहे, हे सुद्धा तिला इथे जाणवत असतं. त्याचबरोबर काव्याची सुद्धा सेम हालत त्याच पद्धतीने असते. काव्या तर कधीच आता पारच्या प्रेमात पडलेली आहे. तिने तर इनडिरेक्टली आता इकडे अनिशाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची क्लिअरिटी दिलेली आहे, पण तरीसुद्धा आता मात्र इकडे ही काव्या पुन्हा एकदा पार्थचा तिला भास होत असतो आणि तिला असं वाटत असतं की पार्थसुद्धा आता माझ्याजवळ आलेला आहे आणि पार्थ पुन्हा एकदा माझ्याजवळ येण्याचा तेवढाच तो प्रयत्न करत आहे, असं सुद्धा तिला इथे वाटत असतं. तेव्हाच आपण पाहतो की इकडे पार्थने तिच्यासमोर हात पकडलेला आहे आणि तो काव्याचा हात तिच्या हातामध्ये मागत आहे. आणि तेव्हा काव्यासुद्धा अगदीच त्याच्या पाठीमागून येते आणि पाठीमागून येऊन त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न करत असते. आता हे सगळं फक्त आणि फक्त प्रेक्षकांनो एक स्वप्नच आहे, पण हे स्वप्न खरंच खरं होऊ शकतं का? यांच्या नात्यामध्ये कुठलं विघ्न तर येणार नाही ना प्रेक्षकांनो? म्हणजे बघा ना, खरं पाहायला गेलं तर गुरुजींची सुद्धा खरंच खूप कमाल वाटते बरं का. आता लग्न होण्याच्या अगोदर गुरुजींनी हे बाकी तर सांगितले असतील की नसतील बरं? त्यावेळेस हे गुरुजी कुठे गेले होते की जरी आता बघा हे किती काय काय सांगतात. त्या दिवशी काव्याला सांगितलं, त्याच्या आधी नंदिनीला सांगितलं, मानिनीला सांगितलं, आता तर अक्षरशः सगळ्यांसमोरच एवढं मोठा त्यांनी स्फोट केलेला आहे. मग हीच गोष्ट त्यांनी ह्या सगळ्यांची लग्न होण्याअगोदर सांगितलं नसेल का बरं? काय वाटतं तुम्हाला? मग तरीसुद्धा ह्या अशा गोष्टी झालेल्या आहेत, नेमका त्याचा अर्थ तरी काय असेल? पण आता खरंच गुरुजींनी हे जे भाकीत केले ना,
त्यामुळे नेमकं चांगलं काय होणार आहे. पण गुरुजींनी जाता जाता एक सांगितलेलं आहे, प्रेमामुळे जग जिंकता येतं, फक्त एकमेकांचा पकडलेला हात मात्र तुम्ही सोडू नका. ह्या सुद्धा गोष्टी तेवढ्याच त्यांनी सांगितलेल्या असतात आणि त्याच गोष्टी आता इकडे सत्यात सुद्धा उतरतील का हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. पण इकडे मात्र रम्या आणि वसू खूपच जास्त त्या म्हणजे खूप वेगळ्याच ह्याच्यामध्ये गेलेल्या असतात बरं का, किती नाही म्हटलं तरी. कारण त्यांच्या हातामध्ये आता एवढं गबाड लागलेलं असतं ना, तर आता वसूसुद्धा तेच पद्धतीने म्हणत असते. आता इकडे नंदिनी तिच्या स्वप्नातून जागी झालेली असते, तिच्या खोलीमध्ये येते आणि इथे जो जीवा आहे तो अगदी शांतपणे झोपलेला असतो आणि शांतपणे झोपलेल्या जीवाकडे नंदिनी मात्र पाहतच असते. तेव्हा त्याला थंडी वाजत असते, तो थंडीने अक्षरशः कुडकुडत असतो आणि तेव्हा कुडकुडणाऱ्या जीवाला ती इथे अंगावरती त्याच्या पांघरून ओढते आणि त्याला थंडी वाजू नये याची ती पूर्णतः काळजी घेत असते. जेव्हा जीवा पाहतो की तिच्या अंगावरती नंदिनीने इथे चादर ओढलेली आहे आणि नंदिनीने चादर ओढून त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, तेव्हा मात्र जीवाला खूप छान इथे वाटत असतं. तो विचार करतो, खरंच नंदिनीने ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी केल्या आहेत का, असा सुद्धा तो विचार करतो आणि त्यामुळेच तो आता लगेचच आहे त्या ठिकाणीच उठून बसलेला असतो. पण प्रेक्षकांनो, हे फक्त आणि फक्त स्वप्न आहे बरं का. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते, बडबड करते, पण ह्यामध्ये त्यांनी फक्त गाणंच दिलेलं आहे, पूर्ण इथे सॉन्ग आहे. बघा ना, आता नंदिनीने तिचं जी काही बेडवरची जागा आहे ती लिमिट क्रॉस करून इकडे जीवाच्या बाजूला जीवाच्या जागेमध्ये येऊन बसलेली असते आणि इकडे दोघेसुद्धा बराच वेळ एकमेकांकडे पाहतच असतात. तर आता हा जो सीन आहे तो त्यांनी इथेच संपवलेला आहे. बरं झालं एकदाचा संपला बाबा. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आपली मानिनी मस्त गणपती बाप्पासमोर आलेली असते. मस्त छान अशी तिने पूजा केलेली असते आणि गणपती बाप्पाला हात जोडून प्रार्थना करत असते. ती म्हणते, गणपती बाप्पा, खरं तर जीवानंदिनीचं काव्यापारचं नातं आता रुळावर येऊ दे. ते एकमेकांचा विचार करू लागलेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये जे एकमेकांविषयी आहे ते सगळं काही त्यांना सांगू दे, कळू दे, असं मानिनी म्हणत असते. तेवढ्यात जीवा बाहेरून आलेला असतो आणि तो आल्याबरोबर म्हणत असतो, काय मग आज गणूबाप्पाबरोबर मस्त कॉन्फरन्स वगैरे चालली वाटतं. त्यावर ती म्हणत असते, ते काय माझं नेहमीचंच असतं, तू बोल ना, तू कुठे गेला होतास? अरे फक्त सुट्टी सुट्टी म्हणताय आणि मस्त बाहेर फिरताय, काय चाललंय काय तुमचं दोघांचं पण? नाही नाही, ते काय आहे ना, मी बाहेर गेलो होतो. काय हातामध्ये काय आहे? हे बघ तुझ्यासाठी ना मी मस्त गिफ्ट आणले. माझ्यासाठी गिफ्ट आणले, ओपन करून बघते ना. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही आई, अगं असं काय करतेस? हे बघ मी गिफ्ट आणलंय ना, मग तू आता हे गिफ्ट माझ्यासमोरच ओपन करून बघणार आहेस का? बरं ठीक आहे बाबा, नंतर बघते. पण त्या पिशवीत काय आहे? दाखव दाखव दाखव. ए आई, नाही दाखव म्हटलं ना. आई प्लीज नको ना. बरं ठीक आहे, पण जिच्यासाठी जे गिफ्ट आणलंस ना, ते गिफ्ट मात्र तू देऊन येणार आहेस की नाही? जा पटकन ये देऊन. असं म्हणूनच आता इकडे मानिनी त्याला पाठवून देत असते. जीवा तर तिथून निघून जातो. तेवढ्यातच आपला पार्थ तिथे आलेला असतो. आता पार्थ तिथे आल्याबरोबर इकडे मात्र मानिनी म्हणत असते, काय मग तू काय आणलंस? आईसाठी काय आणलंस? तेव्हा तो म्हणतो, मी का आणू आईसाठी? मी नाही आणलं काय आईसाठी. बघ बघ माझा धाकटा आईसाठी मस्त गिफ्ट घेऊन आलेला आहे आणि तुला तर माझी काळजीच नाही आहे. त्यावर तो म्हणत असतो, असं कसं विसरेल मी माझ्या आईला? हे काय मस्त आईसाठी घेऊन तर आलोय ना मी. असं म्हणून आणलेला गजरा मानिनीच्या हातामध्ये देतो आणि मानिनी तो गजरा घेते. तिला सुद्धा खूपच आनंद होत असतो. त्यावरती म्हणत असते, हो हे सगळं काही ठीक आहे बाबा, पण आता जिच्यासाठी आणलेस ना तिच्यासाठी ते गिफ्ट देऊन ये जा लवकर. असं म्हणून आता तिला मानिनी त्याला सुद्धा आतमध्ये पाठवून देते. आता मानिनी मस्त आणलेला गजरा उलगडून पाहते आणि तिला मात्र आनंद होतो, कारण तिला मानिनीला गजरा हा खूपच जास्त आवडायचा. तर आता आपण पाहतो की इकडे आपला जीवासुद्धा आता नंदिनीकडे गेलेला असतो आणि नंदिनीला म्हणत असतो, काय मग चकाचक बाई काय करतेस? त्यावर ती म्हणत असते, बोला ना काय आहे? आणि तेव्हा तो म्हणत असतो, बघ ना तुझ्याकरिता मी काहीतरी आणलेलं आहे. नंदिनीला ते गिफ्ट दिल्यानंतर नंदिनी ते गिफ्ट पाहतच असते. तेव्हा ती त्याला विचारते, हे काय आहे? त्यावर तो म्हणत असतो, उघडून तरी बघ. तर इकडे दुसऱ्या बाजूला काव्या असते आणि काव्याच्या हातामध्ये सुद्धा पार्थने गिफ्ट दिलेलं असतं. तेव्हा काव्यासुद्धा ते गिफ्ट पाहतच असते. तिलासुद्धा ते गिफ्ट पाहिल्यानंतर प्रचंड आनंद होत असतो. आता काव्या ते गिफ्ट ओपन करून पाहते, तर त्यामध्ये हर्टशॉपमध्ये काव्यार्थ असं लिहिलेलं असतं आणि ते खरंच खूप अमेझिंग असतं, खूपच कमाल आणि खूपच धम्माल असतं ते मंगळसूत्र, म्हणजे पेंडंट असतं. काव्या ते उघडून
पाहिल्यानंतर ती मात्र ते पाहतच राहत असते. तिला प्रचंड आनंद इथे होत असतो. तर आता प्रेक्षकांनो, हे चौघेजणसुद्धा आता एकमेकांमध्ये बराच वेळ असे हरवून गेलेले असतात. कारण त्यांना आता इकडे जीवा आहे, जीवाने सुद्धा खूप सुंदर अशी साडी नंदिनीला दिलेली असते, तर आपल्या पार्थने सुद्धा दिलेलं असतं. तर आता आपण पाहतो की इकडे उद्याच्या भागामध्ये जीवा म्हणत असतो, मी आता एखाद्या ओकेशनला वगैरे मस्त थंडगार हवेमध्ये बियर वगैरे पिईल. आणि खरं तर आता हा त्यांचा विषय कशावरून लांबलाय हे काही त्यांनी दाखवलेलं नाही बरं का. पण नंदिनी आता त्याला म्हणत असते, काय जीवा, म्हणजे तुम्ही ते दारू वगैरे पिणार आहेत? अगं अगं मी असं कुठे म्हटलोय? मग तुम्ही आत्ता त्याच पद्धतीने बोललायत ना, असं नंदिनी म्हणत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आपल्या पार्थने आणलेल्या पेंडंटबद्दल काव्याला एक ऑप्शन दिलेला असतो. खरं तर काव्या म्हणत असते, हे सगळं काय आहे? त्यावर इकडे आता तो म्हणत असतो, खरं तर हे मस्त काव्यार्थ नावाचं पेंडंट आहे. तुम्हाला हे चेनमध्ये तुम्ही घालू शकता किंवा मंगळसूत्र म्हणून घातलं तरीसुद्धा मला नक्कीच आवडेल, मला नक्कीच चालेल, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र काव्या ही त्याच्याकडे पाहतच असते. तर दुसऱ्या बाजूला सुद्धा नंदिनी आणि जीवा एकमेकांच्या नजरेमध्ये हरवलेले असतात. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.